रांजणी गावातील सर्वात मोठी यात्रा म्हणजेच नरसिंह जयंती आणि नरसिंह भगवान रांजणी गावात कसे आले हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्लॉग संपूर्ण बघा. ओम लक्ष्मी नरसिंह. मीना नदीच्या काठी वसलेले छोटेसे गाव. गावामध्ये ब्राह्मण रांजणीकर कुळात जन्माला आलेले महान भागवत भक्त लखोजी महाराज 700 वर्षापूर्वी न चुकता वैशाख महिन्यात येणाऱ्या नरसिंह जयंतीच्या वारी न चुकता रांजणी ते तीर्थक्षेत्र नरसिंहपूर अशी करत वार्धक्याने थकल्यामुळे वारी होईल की नाही अशी स्थिती, पण आजारी असतानाही वारी पूर्ण केली. त्यावेळी पहाटे स्वप्नात दृष्टांत झाला की आता नरसिंहपूरला येण्याची गरज नाही. तुझ्या गावात म्हणजेच रांजणी गावामध्ये मीनामाई दक्षिणेकडून पूर्व वाहिनी होईल व चंद्रकोरेचा आकार घेईल. त्या ठिकाणी पाण्यात जळती पेंडी दिसेल व त्याखाली मी असेन. हा दृष्टांत खरा झाला. ही तीच स्वयंभू श्री नरसिंह मूर्ती जिची स्थापना श्री लाखोजी महाराजांनी केली. पुढे थोरले बाजीराव पेशवे नगरच्या स्वारीला जात असताना विजयश्री प्राप्त व्हावी असा नवस केला. त्यानंतर सरदार नाना फडणवीस यांनी हेमाडपंथी मंदिर बांधले. त्याचा जीर्णोद्धार ग्रामस्थांनी सन 1957 व 1980 ला केला. आता पुन्हा सन 2024ला सर्व ग्रामस्थांच्या व श्री नरसिंह भक्तांच्या सहकार्याने झाला. अशा प्रकारे निरेचा नरसिंह रांजणीस आला. दिवस निम्मा आत आणि निम्मा बाहेर असतो. म्हणजेच संध्याकाळच्या वेळी 6:30 ते 7च्या दरम्यान नरसिंह भगवान यांचा जन्म होतो. 2 ते 3 दिवस ही यात्रा चालते. पुण्या मुंबईवरून ग्रामस्थ नरसिंह भगवान यांच्या यात्रेला येतात म्हणजे येतातच. जन्म झाल्याच्या नंतर फुलांच्या वर्षावाने नरसिंह भगवान यांचे स्वागत केले जाते. व्लॉग इथेच एंड करते आणि व्लॉग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा.